न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। जिल्हा नियोजन समितीमध्ये कोणाची वर्णी लागणार, आमदार देशमुख काय निर्णय घेणार? दक्षिणमधून यतीन शहा, रामकाका जाधव, प्रशांत कडते यांची नावे चर्चेत। जिल्हा विकासासाठी काम करणाऱ्या जिल्हा नियोजन समितीमध्ये सध्या 18 जागा रिक्त असल्यानं जिल्ह्याच्या विकासावर मोठा परिणाम होतोय। दक्षिण सोलापूर तालुक्यामधून भाजपाचे जिल्हा चिटणीस यतीन शहा, उत्तर सोलापूरचे माजी भाजपा अध्यक्ष रामकाका जाधव, प्रशांत कडते यांची नावं चर्चेत आहेत। राज्यात महायुतीची सत्ता घेऊन 6 महिने उलटले तरी कार्यकर्त्यांना संधी मिळणाऱ्या जिल्हा नियोजन समितीची पुनर्गठन करण्यात आलं नाही। त्यामुळे रिक्त जागांवर वर्णी लागण्यासाठी कार्यकर्ते आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करतायत। यामध्ये दक्षिण सोलापूरमधून नुकत्याच झालेल्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीत अल्पमतानं पराभूत झालेले व आमदार सुभाष देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून मानले जाणारे भाजपाचे जिल्हा चिटणीस यतीन शहा यांचं नाव सध्या आघाडीवर आहे। यतीन शहा हे जैन समाजातून येत आहेत। जातीचे समीकरणामुळे त्यांना या निवडणुकीत अल्पमतानं पराभूत व्हावं लागलंय। हा पराभव तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांना अत्यंत जिव्हारी लागलाय। याकरिता आमदार देशमुख हे जिल्हा नियोजन समितीवर यतीन शहा यांना संधी देतात का हे पाहावे लागणार आहे। शहा हे फार वर्षापासून भाजपांशी व आमदार देशमुख यांच्याशी एकनिष्ठ आहेत, त्यामुळे त्यांना संधी मिळेल असं बोललं जात आहे। उत्तर सोलापूर तालुक्याचे भाजपाचे माजी अध्यक्ष रामकाका जाधव व प्रशांत कडते हे सुद्धा आमदार देशमुख यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात। यानुसार त्यांना सुद्धा जिल्हा नियोजन समितीवर संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता पाहावं लागेल दक्षिण सोलापूरमधून नियोजन समितीवर आमदार देशमुख हे कोणाला संधी देतात। मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में